मध्यंतरीच्या काळामध्येच अंबरनाथ नगरपालिकेच्या आणि या नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने जिंकून आले, हे आपणा सर्वांना माहीत आहे। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या तत्वांवरती प्रत्येक इथल्या असणाऱ्या नागरिकांना निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यानंतरच्या काळामध्ये तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं। आणि त्याच दृष्टिकोनातून आज मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। आज त्यांचा प्रेसच्या समोर विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतो आहे। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं प्रदीप भाऊ पाटील हे त्यांचे गटनेते आहेत, ते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मी स्वागत करतो। द्या 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 अंबरनाथचे सर्व 12 नगरसेवक काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत। विपुल पाटील, दर्शना उमेश पाटील, कबीर नरेश गायकवाड, अर्चना चरण रसाळ, खूप अभिनंदन। तेजस्विनी मिलिंद पाटील, किरण बद्रीनाथ राठोड, खूप अभिनंदन। राहुल देवडे, विपुल प्रदीप पाटील, खूप अभिनंदन। शांताराम म्हात्रे, सौ धनलक्ष्मी जयशंकर, खूप अभिनंदन। हर्षदा पंकज पाटील, खूप अभिनंदन ताई। तसेच इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक स्वागत। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर ठेवून माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होत आहे। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। असे अर्धे इकडे सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढण्यासाठी इथे व्यासपीठावर उपस्थित कधी पुढे कधी बघ पुढे महिला काही या ठिकाणी या कधी बघ पुढे भारतीय जनता पार्टीचा कधी बघ तिकडे तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये नाईक साहेब हो द्या द्या नाईक साहेब द्या। अभिनंदन, धन्यवाद साहेब, आशीर्वाद राहू दे साहेब तुमचा। खूप धन्यवाद सगळ्यांचं, खूप धन्यवाद सगळ्यांचं। हां नंतर जरा धन्यवाद। हो तुमचे प्रश्न तर होऊ द्या, नंतर बघ आहेत जाणार नाही ते थांबणार। ऑपरेशन लोटस झालं, नगर परिषदेचं ऑपरेशन होणार आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्व महानगरपालिका ज्या आहेत 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 तारखेला होणार आहेत। आणि जसं देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की या सर्व महानगरपालिकांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही। चव्हाण सर, जे
ज्यांनी पक्षप्रवेश केला भाजपमध्ये ते सर्व काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि अचानक आज ते भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. जनतेने त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर असतानाही निवडून दिलेलं आहे, तर ही जनतेची अपेक्षेची प्रतारणा झाली असं वाटत नाही का आपल्याला? आणि ही खरं तर असं वाटत नाही का? खरं तर आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सर्वांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा अतिशय प्रांजळपणे त्या सर्व नगरसेवकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जी त्यांची बाजू मांडली ती अशी अतिशय योग्य अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे आणि या सर्व भागांमध्ये त्यांनीही त्यांच्या भागांमध्ये विकासात्मक कामं जी होणं अपेक्षित आहे. प्रत्येकजण निवडणुकीला ज्यावेळेला उभा राहतो तेव्हा जिंकण्यासाठी उभा राहत असतो आणि त्या भागातील नागरिकांना ज्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो की त्या मी निवडून आल्यानंतर त्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून बरेच वर्ष त्यांचे आणि आमचे असणारे एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे जेव्हा त्यांनी हा विषय मांडला की आता ज्या वेळेला पुन्हा सभागृहामध्ये जाण्याची वेळ येईल त्यावेळेला विकासात्मक कामांच्या संदर्भामध्ये नक्की काय होईल कसं काय होईल तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकच मंत्र घेऊन आम्ही चालतो, सबका साथ सबका विकास. त्यामुळे जर तुम्ही या बाजूने अशा पद्धतीने जर विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल. तर आम्ही त्यांना 100% तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा खरं तर सकारात्मकदृष्ट्या त्याही गोष्टीचा विचार केला. म्हणून आम्हीही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की आम्हालाही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी चालना मिळेल. कारण कुठेही काम करत असताना त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही आता काम करताना त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या टेक्निकली अडचणी होत्या त्या टेक्निकली अडचणीसुद्धा यामुळे पूर्ण होणार आहेत असं आम्हाला वाटतं. आपण आता उल्लेख केला नवी मुंबई शहराच्या विकासाचा. माननीय गणेश नाईक साहेबांना नवी मुंबईचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी हे शहर घडवलं, त्यांचा त्यात महत्त्वपूर्ण वाटा राहिला. या शहराचं अनुकरण आता भाजप महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये करणार आहे का नाही? जवळचं ठाणा घेतलं, पनवेल घेतलं, इतर महापालिका घेतला. जसे देशाचे पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की देशभरामधील असणारी 100 शहरं ही स्मार्ट सिटीज म्हणून ओळखली गेली पाहिजेत आणि त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नवी मुंबई ही त्या दिशेने आहे. नवी मुंबई आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये ज्या ताकदीने विजन ठेवून नाईक साहेबांनी काम केलं त्यामुळे या संपूर्ण महानगरपालिकेला एक चांगली महानगरपालिका म्हणून ओळखलंच जातं आणि यानंतरसुद्धा ओळखलं जाणार आहे यात काही शंका नाही. परंतु इतरही महानगरपालिकेमध्ये असणारे अनेक विषय जे आहेत, अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका या नगरपालिका टू महानगरपालिका ड वर्ग टू ब वर्ग, ब वर्ग टू क वर्ग अशा पद्धतीने त्यांचा असणारा प्रवास आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासामध्ये असणाऱ्या अनंत अडचणी आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला एक मोठ्या प्रमाणात 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्याचं हे योजलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपली महानगरपालिका त्यामध्ये कशी जाईल यासाठी एक विचाराचं असणारं त्या महानगरपालिकेमध्ये सरकार असणं किंवा त्या ठिकाणची असणारा महापौर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं
देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यामुळे या महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेतील असणारे असे आराखडे की जे त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, नक्की त्या दिशेने देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम होईल, यात काही शंका नाही. लोकांना धन्यवाद. वाटलं की काँग्रेस त्यांचा विकास करेल म्हणून काँग्रेसच्या तिकडे ते निवडून आलेले आहेत. पुन्हा त्यांनी भाजपला त्यांनी नाकारलं होतं लोकांनी, मात्र आता त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. काय वाटतं लोकांच्या मध्ये थट्टा नाही काही? एक गोष्ट मी मगाशीच पुन्हा प्रश्न फक्त असा विचारला गेला आहे, परंतु तेच मी सांगेन, त्यांनी ज्या विचाराने ते आमच्याबरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी त्यांना आवश्यक असणारी किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आम्ही त्या भागामधील असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. अंबरनाथप्रमाणेच अकोल्यामधला अकोटमधलं देखील MIMचे सगळे संपर्कात आहेत, ते पण प्रवेश करणार का भाजपमध्ये? मी कालच त्या संदर्भामधलं पत्र काढलेलं आहे. त्या संदर्भामध्ये तिथले असणारे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना मी नोटीस काढलेली आहे. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि असा गट स्थापन करण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही, असं आम्ही ऑलरेडी सांगितलं. पण ते आपल्या पक्षात प्रवेश करणारे 4 नगरसेवक मी पुन्हा तेच सांगतो, मी पत्रच काढलं की ते करायचं नाही आहे. त्या संदर्भातली मी नोटीस काढलेली आहे. मी नोटीस आपल्याला पाठवून देतो. चव्हाण साहेब कल्याणमधील 14 गावं जी नवीन मुंबईमध्ये दिली आहेत, त्यामुळे मोठा बाहेर नवी मुंबई महानगरपालिकेवर शहरावर पडलेला आहे. तर भविष्यामध्ये ती गावं अशी जातील की परत तिकडे घेण्यात येतात. त्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते प्रशासकीय निर्णय असू शकतात, परंतु आता त्या ठिकाणी निवडणुका लागल्या आहेत. निवडणुका लागलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा डेव्हलपमेंट म्हणून जे करता येऊ शकतं ते आम्ही नक्की भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत. चला येऊ चल. जाहीरनाम्याबद्दल बोलणार तुम्ही? हे ते दादा जाहीरनाम्याबद्दल बोलणार हे थांब दादा बोलणार जाहीरनाम्याबद्दल दादा बोलतो. लोकांचा प्रवेश आहे जरा. हो नाव घ्या लवकर नवी मुंबईचे सगळं दादांकडे सोपवलं. महापालिका नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी घनसोलीतील शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख मंगेशजी म्हात्रे या ठिकाणी आदरणीय प्रदेशाध्यक्ष महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे. त्याचप्रमाणे विपिनजी तायडे खूप अभिनंदन. या ठिकाणी प्रवेश करत आहेत. खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख खूप अभिनंदन अजय ताई. काशीनाथ पाटील, ताई अभिनंदन. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. कोण आहे का बाकी? झालं चला झाले का रे? झालं. दादांना ते बोलत ना जाहीरनामा बघा जाहीर बघा दादा बघा. आपल्याला काही जरी शंका असतील तर त्याचं उत्तर परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला. प्रमुख मुद्दे आहेत ते आपण या महानगरपालिकेत घेऊन जातो. काय प्रमुख मुद्दे आहेत की ते घेऊन जातो? प्रमुख काय अजेंडा? प्रमुख मुद्दे म्हणजे 2000 साली मी बोललो होतो की या शहरातील नागरी वस्तीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या घरांना घरपट्टी वाढणार नाही 20 वर्ष, आणि पाणीपट्टी सुद्धा 20 वर्ष वाढणार नाही. त्याचं पुन्हा तो स्लॉट संपला. आता आणखी पुढची 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी या जनतेला देतो. या जाहीरनाम्यात सिडकोचे ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्याचं सांगितलेलं आहे. 2014 पासून भाजपी सत्ता राज्यात आहे. आतापर्यंत या संदर्भात निर्णय भाजप नाही. बघा बाबाशे कधी कधी इतक्या समस्या असतात, त्या समस्यांचं निराकरण करणं टप्प्याटप्प्याने होत असतं. आणि 5 वर्ष या ठिकाणी मी शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोललोय की आता हा लीज हा शब्द आहे हा नाहीसा करा. लोकांना फ्री होल्ड जागा द्या. जी जागा झोपडपट्टीवाल्यांना असेल, गावच्या लोकांना असेल, बाहेरच्या लोकांना असेल, भविष्य काळामध्ये सिडकोचे प्रत्येक वेळेला करार विक्रीचा व्यवहार झाला की सिडकोला पैसे भरा, हा प्रश्न तिथं उपस्थित राहणार नाही.
म्हणजे मालकीच्या जागा त्या सोसायटीच्या किंवा समूहाच्या ते करण्याचे निश्चित ठरलेले आहे आणि योग्य वेळी त्या गोष्टी घडतील. दादा 25 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स वाढवत नाही या नागरिकांना आणि आताही तो मुद्दा घेऊन तुम्ही चालता, परंतु तुम्ही त्या तुमच्या जाहीरनाम्यात म्हटलं की स्थानिक प्रकल्पग्रस्तांना 3 पट टॅक्स आकारला जातो, तो तुम्ही कसं करता? नाही, बाब अशी आहे की तो आकारला गेलेला आहे, ज्याला शास्ती म्हटली जाते, ऐकला का, ते निश्चितपणे सिंगल केलं जाईल आणि नागरिकांकडे चोरासारखं किंवा लुटारूसारखं बघितलं जाते, तो वातावरण बदलून टाकू. गेली 6 वर्ष झाली प्रशासक आहे पालिकेवरती, अनेक अशा समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, वाशीतल्या मोठी वाहतुकीची समस्या आहे, ज्या मूलभूत गरजा आहेत ते नवी मुंबईकरांना भेडसावत आहेत. काय म्हणाल तुमच्या हे बघा, बाब अशी आहे की गेली 5 वर्ष प्रशासकाचं कारभार आहे आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही. या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाले आणि त्याचं नेतृत्व कोण करतात ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही. तुमची सत्ता म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी, असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. अरे पण ती 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो. अवॉर्ड आपल्याला भेटला त्यांच्या शहराला. अवॉर्ड आणि ते देंटू पाण्याचा अवॉर्ड नवी मुंबई महापालिका देशातला उत्कृष्ट पाणी वाटप आणि पाण्याचं नियोजन महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये नॉन स्टॉप नवी मुंबई आहे. बाब असे नवी मुंबईच्या विषयी नवी मुंबईच्या विषयी वाईट बोलणं हे निश्चित मी ऑन द कॉन्ट्री मान्य आयुक्तांना प्रशासनाला बोललोय की वरवरच्या गोष्टी काय त्या आतल्या तशा नीट नाहीत. एकदा माझ्यावर भटका आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल मी माझी नापसंती त्यावेळेला व्यक्त केली. तुम्ही आज करता, मी नापसंती गेली 4 वर्षापूर्वी केलेली. तुम्ही सत्तेवर आल्यावर प्रशासकीय कारभाराचं ऑडिट करणार का? हे बघा, मी बोलतोय या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाले, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. जी एफडी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेली आहे, 3000 कोटीची एफडी महापालिकेची होती, त्याच्यावरती डल्ला मोठ्या प्रमाणात मारला. नाही, मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता. ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे 1800 कोटीपर्यंत 1000 कोटी आपण वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 3-4 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत मॅच करू. आणि ते करताना विकास कुठे थांबणार नाही. रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंटला चालणार. सेल्फ रिडेव्हलपमेंट लोकांनी करावी. आमचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटचा रिडेव्हलपमेंटचा विचार केला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले. आता इथे जर बोलाल, मी योग्य ठिकाणी बोलले म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड DCR आणला. एव्हरीबडी वॉज काम अँड क्वाईट. म्हटलं या शहरामध्ये हा पैसा वापरला तर 3 मजली माणसाला फुटपाथवरून चालायला लागेल, कार जाणार नाहीतच, सायकल नाही आणि चालत जाताना सुद्धा माणसाला धक्केबुक्के द्यावे लागतील. हे मी बोलतोय, तुम्हाला भविष्य काळामध्ये ते निश्चितपणे लक्षात येईल. पूर्वीच्या काळी एक FSI असताना काही पॉईंट FSI वाढवताना NGOज त्या ठिकाणी अतिशय आक्रमक व्हायचे. अरे आता खैरात वाटण्यासारखं FSI वाटतात. अरे तुम्हाला फक्त काय याच कालखंडामध्ये पैसे कमवायचे, भावी पिढी तुमच्या मनात विचार नाही का? भविष्यकाल कसा असणार आहे या शहराचा, या जनतेचा? आणि मी सांगतो, हा जर FSI युटिलाइज झाला तर नवी मुंबई शहर हे राहण्यालायक शहर राहणार नाही. मी नवी मुंबईचं बोलतो, दुसऱ्या शहराची तर वाटच लागलेली आहे. मुंबईमध्ये असे टोळे जंगल टावर्स उभे राहतात. आज तुम्ही जा समृद्धी महामार्गातून किंवा अटल सेतूतून फास्ट ट्रॅकमध्ये तिथं आतमध्ये गेल्यानंतर 3-3 तास ट्रॅफिक जाम होते. काय नाही, हे दुर्दैव आहे. आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतायत.
आणि होईल ते. नागरिकांना देणारे बिल्डरला शहर जे आहे ते एका बाजूला पारसी केलं आहे, दुसरीकडे ठाणे क्रीक आहे. सुंदर शहर असताना आता नव्या मुंबईतले मोठे मोकळे भूखंड देखील विकले जात आहेत, आंदोलन होत आहेत. अरे बंधूंनो, विधान भवनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बसल्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसल्यात, उपमुख्यमंत्री अजितदादा बसले. त्याला बोललो तुम्ही या सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसलेत, शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसलेत आणि शासनातल्या सगळ्या लोकांचे हात स्वच्छ नाहीत, हे बोललोय ऑन रेकॉर्ड. कोणी काही नाईक साहेब तुम्ही असं का बोललात, कोणी अजून विचारलं नाही मला. विचारलं तर त्याची रोकडी उत्तरं देऊन टाकेन मी. नेरूळमध्ये असाच एक 28 प्लॉट नंबर 28 सेक्टरमधला भूखंड विकला गेलेला आहे. या संदर्भात मनसेने देखील आंदोलन आरक्षण हे बघा, बाब अशी आहे, या ठिकाणी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये जे प्लॉट रिझर्व्ह महापालिकेकरता केले, नियमाप्रमाणे रिझर्व्ह एकदा महासभेने केले आणि पाठवले, ते प्लॉट विकली जात नाहीत. परंतु या सिडकोतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जे काही आहेत, सगळे मी सगळे भ्रष्ट बोलत नाही, त्याच्यातले काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी ऑलवेज येस सर म्हटले, बॉस इज ऑलवेज राईट. पण नेहमी मी म्हणतो बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. कायद्याच्या आणि नियमाच्या अनुकूल जर असेल तर आपला वरिष्ठचं म्हणणं बरोबर आहे, परंतु बॉस जर काशीत घालायचं काम करत असेल तर त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, आताचे MD यांनी ते केलं तरी सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांनी मी ह्या गोष्टीशी सहमत नाही असा रिमार्क सुद्धा काही ठिकाणी पाठवलेला आहे. असीम गुप्तानी सुद्धा या गोष्टीशी मी सहमत नाही असं पण रिमार्क मारलेला आहे. हे IAS ऑफिसर स्वतःच्याकडे जबाबदारी घेत नाहीत आणि ते हुशार आहेत. दादा, उद्या आपल्या विचाराची सत्ता जरी या महापालिकेवर आली तरी सिडको आणि महापालिका प्रशासनाला नगर विकास खात्याच्या तालावर नाचावं लागलं तर अशा वेळेस कसं फेस? हे बघा, जनतेच्या हिताचा करता हा गणेश नाईक रस्त्यावर उतरेल, मी एवढंच बोलतो. ती कोणाची मनमानी चालू देणार नाही, कोणी किती मोठा असो. युडीसीपीआरच्या अनुषंगाने आपण म्हणालात, युडीसीपीआरच्या अनुषंगाने या युडीसीपीआर मधल्या तरतुदीमुळे या शहराची वाट लागलेली आहे. तर हा युडीसीपीआर मध्ये हे पब्लिकच्या बदलण्याचं फायद्याचं करणार, ठराव करून आपण करणार ते. आहे का नाही हे करणार? बघा, जनतेच्या फायद्याचं. देवेंद्र फडणवीसच्या कडे मी माझी नापसंती व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीसजी काय बोले, नाईक साहेब मी बनवला ठरवलं गणपती पण यांनी बनवला मारुती. मधल्या काळामध्ये देवेंद्रजींना जे मेजॉरिटी असताना मुख्यमंत्री पदावरून वंचित ठेवलं, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. जर का देवेंद्रजी त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते ही पापं निर्माण झाली नसती. आता मारुती सगळीकडे आग लावत फिरते त्याचं काय? पण ती भिजू ना, आम्ही भिजू, योग्य वेळी भिजू आणि गरज पडली तर मारुतीला सांगू तुझी सेफ्टी कमी कर. या सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात सिडको महानगरपालिका स्वतःवर पुढाकार घेत नाही, याचा फायदा बिल्डर उचलला असं वाटतं? एक मिनिट, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे SRA 1, SRA 2, SRA 2 मुंबईला SRA 1 आणि उर्वरित महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्यामध्ये SRA 2. ज्या वेळेला तिथल्या सोमन नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली त्याने मला फोन करून सांगितलं, साहेब तुमच्या हस्ते झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मुहूर्त करायचा. मला तुझी आयडिया मला सांग. ज्या वेळेला बघितलं 7 FSI, त्याच रात्री मी देवेंद्रजींच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले असं असेल ना तर मी या सगळ्या राजकारणातून मी बाहेर जातो. देवेंद्रजींनी रात्री 10 वाजता त्यावेळेच्या वसवा नायरांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की नवी मुंबई या SRA 2च्या बाहेर ठेवा. आणि ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे मिटिंग घेतली त्यावेळेला या ठिकाणी झोपडपट्ट्याचा विकास हा महानगरपालिकेकडून होईल, तो कुठल्या दुसऱ्या यंत्रणेकडून होणार नाही. त्याच्यावर नियंत्रण महापालिकेचं राहील आणि उद्याला आमची सत्ता येणारच आहे. त्याच्यानंतर त्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास लोकांना पूरक असा आम्ही करू, हा विश्वास त्या ठिकाणी देतो तुम्हाला. धन्यवाद. पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत नाहीये, पार्किंग खूप मोठ्या लोकांना त्रास होतो आणि हॉस्पिटल सुद्धा ॲम्ब्युलन्स जायला जागा नाही. नाही ती तर आता काही नाही. एकदा माननीय एकनाथजी शिंदे आणि मी नेरूळकडे त्या लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना नेरूळ स्टेशनमध्ये चाललेलं काम त्यांना सांगितलं, मला माहीत नाही हे पाप तुमच्या कालखंडात घडलं की देवेंद्रजीचे, हे बोललो मी. ते गप्प बसले. म्हटलं या ठिकाणी 8% फक्त पार्किंग लोकांना मिळणार आहे, राहिलेल्या 82% लोक गाड्याकडे उभ्या करतील रस्त्यावर.
आपल्या ट्रक टर्मिनलची जागा, नेरूळची, सानपाड्याची, म्हटलं ह्यांना नैनामध्ये नेलं असतं चाललं असतं. आणि आज तिथे बिल्डरच्या किमतीची घरं त्या ठिकाणी झालेत. 72 लाखाची घरं सर्वसामान्य माणसाला. पंतप्रधानांची योजना 72 लाखाचं घर, लाज वाटली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी ही योजना आणली, तुम्ही जर जमिनीचा दर तिथं लोड करणार असाल तर ते 72 लाखावर जातील. एरवी त्याच्यात ते 50 लाख कमी 22 लाखामध्ये नैनामध्ये ती घर. आणि नैनामध्ये आता अटल सेतू जो देवेंद्रजींनी बनवला, त्यात जो नैना 15-20 मिनिटामध्ये नैनामध्ये, म्हणजे इथं नवी मुंबईत येण्यापेक्षा नैनामधून नैनाकडे जाणं अटल सेतूनी अतिशय चांगलं पडलं असतं. पण आत्ताच बॉस इज राईट या भावनेत. आणि सिडको ही काही कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही जे समाजाची सेवा करण्याकरता, परंतु ह्या सिडकोच्या काही लरी अधिकाऱ्यांनी तिला व्यापारी संस्था बनवली. आणि ती लवकरच महापालिकाचं निवडणूक झाल्यानंतर ह्या गोष्टीची वाटचाल आम्ही निश्चित करणार आहोत. बाकीचं आपण तर दिलेलं आहे याच्यामध्ये सर. ठीक आहे, धन्यवाद म्हणा. धन्यवाद केला पाहिजे. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही प्रेस आल्याबद्दल. आणि मला वाटते या ज्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. आणि काय अपूर्ण राहिलं तर मी तुमच्या बरोबर कायमच आहे. आणि मगाशी मनोज जालनावालाजी सांगितल्याप्रमाणे हे बघा, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी मॅनिफेस्टो म्हणजे वचननामा, जाहीरनामा, जा काय कुठलाही नामा म्हणा तुम्ही, त्या करता आल्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना बोलायचं तुम्ही. नाही मी भोजन केल्याच्या जाऊन मी बोलतो. आणि आता एक काम करा, कुठल्या तरी जे आता हॉटेल बी 5 स्टारची नको, चांगल्या व्यवस्थित रेस्टॉरंटमध्ये बांधवाची जरा व्यवस्था करा. चला या लवकर. 1 मिनिट हे टाकायचं लवकर. चला या. घनसोलीमधील काही महिला या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय रत्नाताई शोभाताई सोनावणे, यामिनी वानकडे, खूप अभिनंदन. संगीता पाटील, मनीष पाटील, जयश्री कोरे, मयुरी निकम, जयश्री बागुल, आशा पाटील, ज्योती पाटील, सुनील पाटील, वंदना भोसले, स्वाती गुरव, नंदना पाटील, माधुरी पाटील, सोनाली पाटील, सरला पाटील, ज्योती पाटील, प्रतिभा पाटील, सुनंदा पाटील, छाया पाटील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व महिला भगिनींचं भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपल्या भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये सहर्ष या ठिकाणी स्वागत करत आहोत. खूप अभिनंदन, खूप अभिनंदन ताई, खूप अभिनंदन, खूप अभिनंदन, खूप अभिनंदन. चला धन्यवाद म्हणून उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई वतीनं धन्यवाद. अरे काढा फोटो काढा रे. बसायचं नाही, आता उभं राहायचंय. दादा येऊन खूप धन्यवाद.